नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सिंह राशीचे अधिक महिन्यानंतरचे जून महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. कारण अधिक महिना संपल्यानंतर जो जून महिना असणार आहे तो सिंह राशीसाठी काही खास आणि काही मोठे बदल घेऊन येणार आहे. याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल, जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, नात्याबद्दल, व्यवसायाबद्दल, नोकरीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकतात आणि तुमचे प्रश्न विचारू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा अन्य कोणत्याही जीवनात बाधा असतील, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, मार्ग मिळत नसेल, खूप सारे प्रश्न असतील, काय करावं हे कळत नसेल तर एकदा पत्रिका बघा. पत्रिकेतील दोष आपल्याला त्रास देत आहेत का? पत्रिकेमुळे तर हे होत नाही ना, हे सगळं पत्रिका बघून कळतं. यासाठी पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. यासाठीच दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, कोणते दोष, कोणत्या बाधा आहेत ते सांगू, योग्य काळ, वाईट काळ सगळं माहिती आम्ही तुम्हाला देऊ. यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. आम्ही तुमची पत्रिका व्यवस्थित बघू. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यानंतर सुरू होणारा जून महिना अत्यंत शक्तिशाली आणि आयुष्य बदलणारा ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अचानक मोठे बदल घडू शकतात. काही लोकांना मोठी संधी मिळेल, काहींना पैसा आणि मान सन्मान मिळेल, तर काहींना स्वतःच्या जवळच्या लोकांमुळे धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे जून महिन्यात सिंह राशीच्या लोकांनी घेतलेले निर्णय त्यांच्या पुढच्या अनेक वर्षाचे भविष्य ठरवू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक महिना संपल्यानंतर तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा तुम्हाला जाणवू लागेल. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे जाऊ लागतील. करिअर, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत जून महिना फायदेशीर ठरू शकतो. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळेल, तर काहींना पदोन्नती किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देऊ लागतील. पण इथे ग्रह एक इशारा देत आहे. जूनमध्ये अहंकार आणि राग यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे जवळची व्यक्ती दूर जाऊ शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी जूनमध्ये अचानक धनलाभाचे योग सुद्धा आहेत. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादी नवीन संधी आर्थिक फायदा देऊ शकते. काही लोकांना घर, वाहन किंवा मोठी खरेदी करण्याची संधी मिळेल, पण त्याचवेळी खर्च देखील वाढू शकतो. दिखावा आणि अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून पैशाचे योग्य नियोजन करणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, जून महिना सिंह राशीच्या लोकांसाठी भावनिकदृष्ट्या खूप वेगळा असू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेमाची सुरुवात होऊ शकते, तर काहींना जुने नाते पुन्हा जोडण्याची संधी मिळू शकते. ग्रह सांगतात की या महिन्यात विश्वासाची परीक्षा होऊ शकते. ज्या नात्यात स्पष्टता नाही त्या नात्यात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. लग्न झालेल्या लोकांनी विशेषतः जोडीदाराच्या भावनांचा आदर करणं गरजेचं आहे. कारण छोट्या गोष्टींवरून मोठे वाद निर्माण होऊ शकतात. मित्रांनो, जूनमधील सगळ्यात मोठा संकेत जूनच्या 3ऱ्या आठवड्यानंतर अचानक तुमच्या भाग्याचा वेग वाढू लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली त्या गोष्टी आता पूर्ण होऊ लागतील. काही लोकांना दूरच्या ठिकाणाहून चांगली बातमी मिळेल, तर काहींना अचानक प्रभावशाली व्यक्तींची मदत मिळू शकते. या काळात तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येऊ शकते जी तुमची ओळख आणि स्थान दोन्ही बदलू शकते. सिंह राशीच्या लोकांनी जूनमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. थकवा, रक्तदाब, डोकेदुखी आणि झोपेच्या समस्या त्यांना जाणवू शकतात. तसेच जास्त ताण घेतल्यामुळे मानसिक चिडचिड सुद्धा त्यांची वाढू शकते. म्हणून शरीरासोबत मन शांत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. या महिन्यात एक गोष्ट अजिबात करू नका. तुमच्या प्रत्येक योजना लोकांसमोर सांगू नका. कारण ग्रह सांगतात की तुमच्या यशावर काही लोकांची नजर असू शकते. म्हणून शांतपणे काम करा आणि योग्य वेळ आल्यावरच सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगा. तुमचा शुभ रंग जूनमध्ये आहे सोनेरी आणि केशरी. शुभ दिवस आहे रविवार आणि मंगळवार. शुभ अंक आहे 1 आणि 5. या महिन्यात तुम्ही ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. याने तुम्हाला फायदा होईल. सिंह राशीसाठी अधिक महिन्यानंतरचा जून महिना मोठ्या संधी आणि बदलाचा आहे. काही गोष्टी तुम्हाला सावध करतील, तर काही गोष्टी आयुष्याला नवी दिशा देतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.